हिंगोलीत आमदार तानाजी मुटकुळे यांच्या निवासस्थानी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न. 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगोली येथील आमदार तानाजी मुटकुळे यांच्या निवासस्थानी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी शहराध्यक्ष कैलास बोर्डी, माणिक लोढे, संतोष टेकाळे, शिवाजी मुटकुळे, उमेश नागरे, मनोज शर्मा, कैलास बुले, कृष्णा रोहटिया, मुन्ना अग्रवाल यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते 500 झाडांचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार मुटकुळे यांनी सांगितले की पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरी किमान 2 झाडे लावावीत. हीच खऱ्या अर्थाने पर्यावरण दिनाची खरी जाणीव आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे. हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य, मुख्य संपादक, हिंगोली. पर्यावरण दिन आहे. त्या दिनानिमित्त आज भारतीय जनता पार्टीच्या तर्फे आणि या वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. प्रत्येकानं एक झाड तरी लावलं पाहिजे असा संकल्प आज आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात झाडं लावण्याचं काम आम्ही लोक करणार आहोत. आपल्या जिल्ह्याच्या DFO सामाजिक वनीकरणाच्या पुष्पाजी ह्या सुद्धा या कार्यक्रमाला आल्या होत्या. त्यांचे सर्व अधिकारी सुद्धा आले होते आणि मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा संकल्प आज देशवासियांनी केला आहे. त्याचा एक भाग म्हणून आज आम्ही वृक्षारोपण करतो. आम्ही आज जवळपास 500 रोपं वाटप केलेली आहेत. आणखीही आमच्याकडे 1.5 लाख रोपं सामाजिक वनीकरण विभागाकडे आहेत. ती सर्वसुद्धा आम्ही वाटप करणार आहोत. शाळा असो, सरकारी दवाखाने असो, काही शेतकऱ्यांना न्यायची त्यांनासुद्धा आम्ही रोपं देणार आहोत.